अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा। अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वस्ते सेवा नित्य करती जाणून यती परब्रह्म। वेदांत आवडते ऐसी श्रवण करती दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्र्यासी वेतने देऊन ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदेशती। त्यांचे आनवे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापुटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणिले। रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे। ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे। एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी। भावया यतींचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी। ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार ऐसे ऐकुणी सत्वर यतिराज हसले। मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी। हातो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढुंग माजविले। तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी। लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो। पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढुंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती। नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले। निद्रा लागली बुवांसी लोटली या काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे। आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यांतून एक दंशापना करीत असे। ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडूनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे। जवळ होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी। मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यांत काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती। असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले। मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे। ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने यायची। बुवांप्रती पट लिखून धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सददित। तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदा योग्य झाले। इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु।